आहेत ना सगळे? लक्ष ठेवा, आता तिथनंच चालू करायचं सगळं परत. आता हा माणूस नाही माझ्या ओळखीचा आणि पालखीचा. हा जर इंग्लिश काय बोला तर माझ्या जीभचं तुकडं नाही पडतील. ह्या माणसाला कोण सांगेल? आता माझी जवळ हे सोडून गेले, आता कसं काय मला सांग तू करणार? शिवराम. शिवराम. शिवराम नाही, मग शिवराम. शिवराम का? ज्यांनी नाव ठेवले तर वर गेले, जातो विचारायला. अहो पण शिवराम आणि शिवराम काय फरक? फरक काय म्हणूनच सांगितलं ना. नाव ठेवताना कोण शिवत असेल कपडे काय मला माहिती का? तर हा म्हणून शिवराम. असं काय मला माहित नाही, पण माझं दाखल्यावर नाव शिवराम आहे. तुम्हाला सांगता, दाखल्यावर कोणी बापसान घातला शिवराम नाव घातला, शिवराम. आणि आधार कार्ड 30 वर्षापूर्वी तर हिरवा आलं काय खुला आला होता शालेत आमच्याकडे बोटा चेपायला. ओ शपथ बोट मोडलं होतं काय माहित नाही. नेमका त्याच्यावर शिवराम टाकला आणि शुद्ध भाषेत. जुलं नाही तर काय जुळलं नाही? माझं नाव शिवराम शिवराम आणि त्यानं टाकला आणि शिवराम. काय फरक पडतो? फरक पडला. रामाला सेतू मधाला जेवढा त्रास झाला आहे ना, एवढा ह्या सेतूच्या ऑफिसला मला त्रास झाला नाही. शपथ ताई तुम्हाला सांगता का की मला एक कल्लीला नाही. 6 महिने झाले की सांगतात अपडेट करा, सगळं आणा आणि टेकवा. जर बाद होणार आहे तेच टेकवायचं, मग टेकवायचं तरी का? आता ही बोटा राहिलेत काय कामा करून मला सांगा. सगळी झिनाली सगळी, रोज सगळं काम ह्याचीवर. आणि डोलं लावा ज्याच्यात मोतीबिंदू वर्षात 3 वेळा होतो. जर बाद होणार तर टेकवायचं, तर का टेकवायचं? मला अजून हे कल्लीलं नाही आहे. असं सांगितलं. परवा सांगून टाकलं, म्हटलं जीप चांगली आहे, मशीनला लावतो, जाळून टाकतो. करू काय? कंटाळा लावू. अहो यापवली नाही, परवा सांगितली तर लिंक करून घ्या म्हणून सगळं. हा यस, लिंक करायचं केलं तुम्ही? मला माहितच नाही. म्हणजे मला जेव्हा कल्ल रेशन दुकानदार म्हणाला रेशन देणार नाही, म्हटलं रेशन का देणार नाही? म्हणतो आधार कार्ड काय तर लिंक करून घ्या, नाही तर रेशन मिळणार नाही म्हणतो तुम्हाला. म्हटलं रेशन बंद झालं तर आम्ही तडपडून मरू. आम्हाला म्हटलं आता फुकट खायची सवय झालेली आहे ना. शेपट खोटा कशाला सांगायचं? तर म्हणतो मग तुम्हाला रेशन हवं असेल तर लिंक करायला हवं, 1200 रुपये दंड होणार आहे तुम्हाला. 1200 रुपये दंड झाला मला. 1200 रुपये? मला माहितच नाही. तात्याकडनं उसनं घेतले 1200 रुपये आणि हापिसात गेलो. म्हटलं मग आपलं लिंक करायला हवं. सगळी कागदपत्र घेतली आणि हापिसात गेलो. आणि मला वाटलं माझंच राहिलाय, मरणाची लाईन ही. जो 1200 रुपये घेऊन हाताशी 2 वाजता माझा काकी नंबर लागला. ही ढोपरा सुजली उभं राहून. 2 वाजेपर्यंत माझा नंबर लागली नाही. 2 वाजता नंबर लागला. जाडी सरकारी बाई बसलेली होती आत, जाडी बाई. चष्मा लावून. तिला म्हटलं माझं लिंक करायचं राहिलंय, येस. तर 1200 रुपये लिंक करून द्या. मग ती झेरॉक्सी दाखवा. म्हटलं आपण ते बाबतीत सही घे नाही सगळी उड्यात मारली. म्हटलं ही झेरॉक्सी 1200 लिंक करून, बाकी काय अडचण नाही. सगळ्यांसमोर बाईने मला काय सांगावं? काय म्हणाले? पॅन कार्ड. तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली? थोबाडीत मारल्यासारखं झाला मला. तिथंच मी उलटा फिरलो. म्हटलं माझा लिंक करायचंच नाही. अरे तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली? सगळ्यांसमोर मी म्हटलं पण बाई तुमच्या जिभेला काय हाड? माझं लेट झालं मला कळतंय, पण ही शिक्षा मी नाही करू शकत. सगळ्यांसमोर. एक तर मी कधी पॅन घातलेली नाही. काढणार काय? म्हटलं 1200 रुपये तुमच्या पोराला खाऊला ठेवा, माझं लिंक करायचंच नाही. शिवराम, गैरसमज. गैरसमज काय? सगळ्यांसमोर लोक माझीकडे बघत, मी मेल्या खोट लावली पळालो शेवटी. शिवराम, माझं ऐकून तरी घ्या. ऐकून काय? तिचं ऐकलं नाही तर तुझं ऐकून घेतोय मी. शिवराम, ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली. नाही कसं? पॅन कार्ड छोट असतं. आता काय टाकू एवढं बापसाकडं? तुझ्या बायकोन तर आधारचं दुकान घातलं नाही ना? तिच्याकडे सगळी काढली, आबा बाबा आयुक्त समान सगळी. मग पॅन कार्ड काय नाही सांगितलं ना तिने? इसारली कशी? इसारणारी बायको मारायला आणली. आणि तुम्ही पॅन कुठे घालता? मी कधी घातलेलीच नाही, पण सांगाय नको काय ते बाई ना देवी. काय करतो साहेब? ए बा ऐक जरा. काय झाकायला पण नाही मला. वा शिवराम, मस्त हाफ पॅन्ट जबरदस्त आहे. हाफ पॅन्ट नाही, मग हाफ चरडी. हा म्हणजे ह्याला हाफ चरडी म्हणतात? वा वा, मस्त आहे. मला होऊ शकते. मुलात मजा म्हणून घातलेलीच नाही. म्हणजे माझी परिस्थिती वाईट आहे. परस्त्री नाही, परिस्थिती. ती तुझीकडं. हा, तू आता आलायस कुठं? कोकणात. सध्या कोकणाची परिस्थिती वाईट आहे. का? काय माहित नाही, पण हाय तर हाय बुवा.
आता तुम्ही बघताय सगळी कोकणाची परिस्थिती काय. आज 2 दिवस बघा कसा ऊन पडता इथं. मरायची वेळ आली घरात नुसती. शिमगा झाला तेव्हा सगळं आलो होतं कोकणात, आमच्या सगळी मजा होती. पण झालं आता शिमगा संपला, पोरा उठली सुटली सगळी मुंबईला गेली. पोरा म्हटलं शिकाय हवीत, मोठी व्हायला हवीत म्हणून मरणाचं कष्ट केलेलं रे. तुला सांगता परिस्थिती नव्हती तरी मरणाचं कष्ट केलेलं, पण पोरांना शिकवलेलं. म्हटलं पोरा शिकायला हवीत, मोठी व्हायला हवीत. पण केली काय, पंख फुटलं तसं उठलं आणि मुंबई पुण्यात गेले. आणि आता आम्ही राहिलेलं आहे इथं दोघं, म्हातारा आणि म्हातारी. आता आम्ही दोघं गेलेलं की बघायला मिळतील कुलपा. हाय कोण आमच्या जोडीला वाहनदार, दुसरं आहेत कोण नाही. हसण्यासारखा नव, वाईट झाली परिस्थिती हो. कधी कधी आमचंच घर आम्हाला खायला उठतं. म्हटलं ही पोरा मोठी झालीत काहीतरी आपल्या गावासाठी करतील, पण काय नाही. मोठी झाली, पिक पंख फुटलं आणि गेली सगळी भोरके. आता आम्ही वांधार, आमच्या बायका म्हाताऱ्या राहिलेल्या व आमच्यासाठी, आणि ह्या चाड्या दुसरा आहे कोण आमच्यासाठी. सगळे पळून गेले. शेती होती ती पण सगळी पोरांनी सोडली. आता होणार पण नाही, हे रान रोधलेलं आहे. सगळं वसाड झालंय, सगळं वसाड झाली शेती आणि वसाड होतंय गाव. वसाड झाली शेती आणि वसाड होतंय गाव. जोतो उठतोय आणि शहरात घेतोय धाव. गुराढोरा सोपली, कोंबड्या पण गेल्या. गुराढोरा सोपली, कोंबड्या पण गेल्या. वाडा होता म्हणायला मेढी तेवढ्या राहिल्या आहेत आता. बावड्या आटल्या, तली आटली. बावड्या आटल्या, तली आटली. गावच्या सड्यावर गेलास ना तर गावते फक्त रिकामी दारूची बाटली. तिथं आहेत ते दुसरं काय करतात. वेल मिळेल तेव्हा संध्याकाळची जाऊन सगळं दुःख घालवताय. मोठमोठ्या कंपन्या आल्या आमच्या कोकणात, मोठमोठ्या कंपन्या आल्या, रेल्वे पण आली. पण झाल्या काय, इथल्या फक्त कवडी मोल जमिनीची किंमत मात्र मोग झाली. बाहेरचे येत आहेत, जमिनी विकत घेतात आणि निघून जात आहेत सगळे. बकास होत आहे सगळं, बकास. काय राहिलेलं नाही कोकणात आता. जागा व्हायला पाहिजे सगळ्यांनी, नाही तर वाटवलंय आपल्या कोकणाचं. गावात राहून आपल्याच पोरांनी काहीतरी करायला पाहिजे. तुला सांगतो कधी कधी आमचीच घरांना आम्हाला खायला उठतात. अरे पाखरा सुद्धा हल्ली फिरत नाहीत हो गावात. पक्षी राहिले नाहीत, प्राणी राहिले नाहीत, सगळं सोपलं. का आता जंगल पण सोपलं आहे. ह तुमच्यासारखं येतात शूटिंगला कधी कधी. आमचं कोकण असं आहे तसं. एकदा ह पावसापेक्षा उन्हाळ्यातून वनवा गेल्यावर बघा काय काय झालेलं असतं कोकणात. सरकारी घरा मिळतायत नाही म्हणत नाही, मोठं मोठं रस्ते येत आहेत, पण राहायला माणसा कुठं आहेत कोकणात. वाटोलं झालेलं आहे सगळं. यस शिवराम, तुम्ही म्हणताय ते खरं. प्रत्येकाने जागा व्हायला पाहिजे. पण तुझ्या कोकणच्या व्यथा सगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रभर दाखवली. असू दे रे, तसं नव्ह. तू पोरग्यासारखा भेटलास म्हणून पटकन बोललो मी तुला. एकदा शिवराम साठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. त्या बात अबक पहा, तू मनाला वाटून घेऊ नको. माझ्या पोरग्यासारखा आहे म्हणून पटकन बोलून टाकला. तू मगाशी काय म्हणालास मला तर हाफ चरडी. हाफ चढली. त्या चड्डीचा विषय काढलास म्हणून मला कळलं. कारण आता काय आहे, एक दांडीवर आणि एक ह्याच्यावर एवढेच राहिलेलं आहे आमच्याकडे. ना हाय काय खोटं कशाला बोला. शिवराम, ही हाफ चरडी मला होऊ शकते. तिला मुला साईजच नाही. साईच नाही. तुला खरं सांगतो, ह्याचा शोध लावणारा जर गावला ना मला ना, शपथ हे नवीन पुलावर सत्कार करीन मी त्याचा. म्हणजे एवढा महत्वाचा आहे. हो, लाईटीचा शोध जेवढा महत्वाचा आहे तेवढा ह्या चड्डीचा शोध महत्वाचा आहे. काय म्हणता काय. हा लाईटचा शोध लावला आणि त्याला जेवढं महत्व आहे तेवढं ह्याला काय. तर माझीकडे तुम्हाला सांगता 2 म्हैशी आहे. ती एक जाऊन पाण्यात बसली ना ती येत नाही, म्हणून दुसरी मी पिशवीत ठेवली चड्डी. का तर आणायला जाताना भिजते म्हणून. ही बघा, हा मला तुम्ही सांगा. अरे वा, डेमो आहे. डेमो नव्हे, शोध महत्वाचा आहे. कोण शी म्हणाला नाही, जा म्हणाला त्यानं माझी जवळ यायचं, मी त्याला उत्तर द्यायला तयार. म्हणजे मी ह दाखवलं म्हणून वाईट, आणि आठवडा बाजारात जर लोमतं तर सगळं चालतं. आम्ही कोकणातली माणसं आहे, स्पष्ट बोलताव, लक्षात घ्या. हल्ली काचत पण ताणून वडून लावलेलं असतं, पण आम्हाला त्याची बद्दल काय म्हणायचं नाही. आवाज उठवायचा आहे तर तिथं जाऊन उठवा. बरोबर आहे की ना. एवढं जर माझी बद्दल वाईट वाटतं तर रस्त्यावर लावलीवर त्याच्यावर जाऊन बोंबलून दाखवा, हिंमत आहे तर. कारण कसं आहे, मनात विचार चांगले असेल तर दिसणं पण चांगलं असतं. हा आहे माझं म्हणणं. त्याच्यामुळे ह्याच्यात काय वाईट नाही आहे. हा मोकळेपणा आहे माणसाचा.
ही हाफ चरडी मला होऊ शकते. मुला तिला साईजच ना. साईज नाही. ह्याचं सांगितलं ना, शोध लावणारा गावला ना तर पहिला उद्घाटन हिचं त्याच तिथंच करीन मी त्या माणसाचं. साईजच नाही. नाही नाही, साईज आता आली सगळी. ही एक्सेल, डबल एक्सेल, एल. आमच्या वेळी एकच एकच साईज. वा शिवराम, याच्यात 2 मुलं राहतील. ह्याच्यात काय राहतील त्याचा आपण विचार नाही करायचा. येस. आपण ह्याचीवर लक्ष द्यायचं. म्हणजे ह्याला बटन नाही. बटन नाही. हाफ चरडी. हा सगळं मशीन हिथं आहे त्याचं. ह्याला काय म्हणतात? ही नाडी त्याची. नाडी. येस. ही हातात पकडायची हा. आणि हवी तशी तुला सांगता घटना त्यानं आवलीत न्यायचं असं. येस. बघितलंस? शिवराम, ह्याच्यात लहान मुलं राहील. एवढं 12 दिवसाचं पोरग आणलंस ना, मानपर्यंत जाईल पण पोरग ढाकलं जाईल. येस. फक्त कामकाज महत्वाचं काय आहे, हा. ही गाठ मात्र व्यवस्थित मारायची. ही गाठ तू एकदा व्यवस्थित मारलीस की तू जिंकलास. सगळं- म्हणजे ह्या गाठीमध्ये सगळं. हा, ही नाही नीट मारलीस ना तर साला घोल होऊ शकतो. कसला घोळ? सगळं भवितव्य ह्याचीवर आहे. कसलं भवितव्य? तर घराची मग सांगन तुला, एक दिवस घराशी बोलवून सांगन सगळं. एवढा खुला मी काय म्हणतो शिवराम, हा ही हाफ चरडी घालून हा मी मोटारसायकल चालवू शकतो का? कुठला आलेला आहे हा? काय विषय चालू, काय विचार? मोटरसायकल काय म्हणतोस? चालवू शकतो का हाफ चरडी घालून? माझीकडे काय ती फटफटी मोटरसायकल नाही. येस. मी माग बसतो. आता हा बालू चालवतो, हा. पण ह्याच्या माग जेव्हा मी बसतो तेव्हा आज गडबड होते. वारा येतो. कसली गडबड म्हणजे? वारा येतो जोरात. हा येस, वारा शिरतो. शब्द चांगला वापरा. येस आपल्याला लोकांनी बोलवली नाही, पाठवता कामा नये. येस येस. त्याच्यामुळे वारा येतो तर मग असं असं धरायला लागतं. नाही नाही, मी काय म्हणतोय, चालवणाऱ्याला काय फरक पडतो? तू काय विचारला? मी मोटरसायकल चालवू शकतो का? आता 2 हात टेरिंग वर गेले येस. तर ह कोण पकडणार? नाही पण त्याने काय फरक पडतो? त्यांनी काय होईल, समोरनं जाताना समोरचा येणाऱ्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो कसा काय? त्यांनी गाडी बघितलं तर ता जगल, म्हणजे पण गाडी सोडून त्याची नजर इकडे तिकडे कुठे गेली हा, तर ता मरू शकतो. तो कसा काय? तर त्यालाच विचारायला लागेल, तू काय बघून मेलास? म्हणजे मी हाफ चरडी घालून मोटारसायकल चालवू शकतो, पण जाताना 2 सुतलीचं तुकडं घ्यायचे, हा. नाही तर इथं जाऊन बाजारात 2 चपलेचे शिल्परचं रबर आणून जाम करायचं आणि मगच जाय. येस, म्हणजे मी चालवू शकतो. हा. बाकी हाफ चरडीचे उपयोग? अडचण काहीच नाही. उपयोग, तू झाडावर पण चढू शकतो, अरे वा, झाडावर चढू शकतो. पण खाली उभा नाही करायचा कोणा. का? ते खालच्यालाच विचारायला लागेल. शिवराम, आता एक शेवटचा प्रश्न. हा ही हाफ चरडी घालून हा मी कुठेही जाऊ शकतो का? सगळ्यांकडे जा, पण ह्या असल्या माणसांकडे जायचं. का? हे शेट आलेले आहेत ना, हा. त्यांच्याकडे एक दिवस मी गेलो. तोंडावर खाली आरशासारखी लादी घातली. तर त्याने काय फरक पडतो? त्या घरातली माणसं आजारी पडू शकतात. ती कशी काय? तर त्यांनाच विचारायला लागेल, तुम्ही काय बघून आजारी पडले? वाईट विषय थांबव. हा म्हणजे हाफ चरडी घालून मी जाऊ शकतो? हो हो हो. फक्त जाताना बघायचं आधी लादी कसली आहे घरात घातलेली, हा. आणि मगच एंट्री करायची, नाही तर पडवीतनं बाहेर यायचं. येस येस, हाफ चरडी. हा. शिवराम, मला 5 हाफ चरड्या हव्या. 6 देता, पण विषय Yes. थांबव. तू मुलात आलास कशाला आहे? डॉक्युमेंटरी. तर बनव ना, ह्याच्यावर अर्धा पिक्चर झाला. सॉरी शिवराम. सॉरी काय, अर्धा पिक्चर बनवलास खोल्या त्याच्यावर. अरे तुझ्यासाठी तिकडे तात्या गावकार जाकडीची प्रॅक्टिस करतो. जाकडी. तुला तर कोकणातल्या सगळ्या लोककला बघायची आहेत. नमान जाकडी तर सगळं दाखवायला हवंय ना. येस. मग तिच्यासाठी तयारी चालली आहे. मंडळी आहेत तर सगळे आहे. बघा, मला कळतंय मरणाचा गरमा होतोय, मरणाचा गरमा आहे, पण आता एवढं तर धरला वाय, अजून थोडा वेळ काढा. आपल्याला जाकडी बघायची आहे, महत्वाचं नमान बघायचंय. त्याच्यामुळं बाबू आयचं तोंडावर पाडला एकदम माना. किती काय उपलाटी सुटल्या तरी उठायचं नाही, बसून राहायचा जाम. आणि आपल्याला जरी काय ओलं वाटलं तरी दुसऱ्याला सांगायचं नाही. लक्षात घ्या, काय प्रत्येकाच्या तुमचं खाली होतं, आमच्या इकडे वर चालीला आहे. नाशिब शिवराम. सांगता. तुम्ही बोला, पण उभ्याने. का? बसू नका, कारण ते कोमात जात. तो पण कोकणातला आहेत आणि मी पण कोकणात Yes. आणि मला कळतं म्हणून मी डबल चरडी मारून आलेला आहे. येस. तर मंडळीनो, लक्षात ठेवा, अतिशय म्हणजे सगळ्या आमच्या ह्या माणसांवर तुम्ही एवढं प्रेम करता वाय.
अगदी शेवटपर्यंत, म्हणजे मला वाटतं शेवट बसलेला आम्ही मुंग्याने एवढं दिसत असू शपथ नाही. खरोखर एवढं तुम्ही तिकडे सगळं हा या गरम्यातनं उन्हातानातनं आपलीकडे हल्ली नातेवाईकडे कोण जायला मागत नाही, पण तुम्ही हे एवढं सगळं प्रेमापोटी आलं वाय असंच सगळं सहन करीत राहा. उठू नका भस्कन, एकदम लक्षात ठेवा. आणि एकमेकाला वारा घालीत हवा शेवटपर्यंत. कारण का हा मुंबईत ना आलेला हा मला काय झेपण्यासारखा नाही आहे ना. शपथ काकी बघत जाऊ नका, बेकार विचारत होता. त्याच्यामुळे पटकन ह्याला तात्याच्या ताब्यात देतो आणि पटकन आलो. वाजव.